नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तुमच्या घरामध्ये जर फ्रीज असेल, तुम्हाला आता सावधान व्हायचं आहे मित्रांनो। आता फ्रीज वापरणाऱ्या सर्व नागरिकांसाठी खूप धक्कादायक बातमी आता समोर आली आहे। आता फ्रीजमध्ये या 5 वस्तू तुम्ही ठेवता क्षणी विषारी बनतात। म्हणजे हे जर 5 पदार्थ तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवलात आणि ते खाल्लात तर तुमच्या पोटामध्ये कॅन्सरची गाठ बनते। मित्रांनो प्रत्येक घरातल्या बघा, प्रत्येक या वस्तू फ्रीजमध्ये कधी ना कधी आपण ठेवतातच, परंतु मित्रांनो यामुळे कॅन्सरचा धोकादायक आजार तुम्हाला होऊ शकतो। कॅन्सर आजार हा दिवसेंदिवस वाढत चाललाय, त्यामुळे मित्रांनो काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे। हे 5 पदार्थ म्हणजेच या 5 वस्तू तुम्ही फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचे नाहीत, त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा होणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। बघा, जर या 5 वस्तू जर म्हणजेच 5 पदार्थ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले आणि ते जर तुम्ही खाल्ले, हळूहळू तुम्हाला कॅन्सरचा धोका वाढायला सुरुवात देखील होऊ शकतो, जो तुम्हाला मृत्यूच्या अगदी जवळ घेऊन जाऊ शकतो। तुम्हाला हे जाणून घेणं आश्चर्य वाटेल, यामध्ये फ्रीजमध्ये ठेवलेले 5 पदार्थ आता तुम्हाला जबाबदार असू शकतात। अजिबात तुम्ही हे 5 पदार्थ फ्रीजमध्ये ठेवू नका। त्यामुळे मित्रांनो कोणकोणते 5 पदार्थ नक्की आहेत ते नक्की बघायचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघितल्याशिवाय तुम्हाला हे 5 पदार्थ समजणार नाहीत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। ही एक नवीन माहिती प्रसिद्ध आयुर्वेदिक एक्सपर्ट हेल्थ कोच डॉक्टर डिंपल जांगडा यांनी दिलेल्या माहितीनुसार हे 5 पदार्थ एक वेळ तुम्ही फेकून द्या। मित्रांनो, खराब झालेले जनावराला चारा कुठेही फेकून द्या, पण हे 5 पदार्थ फ्रीजमध्ये अजिबात ठेवू नका। मित्रांनो, तुम्हाला माहीत नसतं, त्यामुळे तुम्ही पदार्थ हे फ्रीजमध्ये ठेवत असता, त्यामुळे मित्रांनो तुम्हाला आता सावधान व्हायचं आहे। हे 5 पदार्थ अजिबात फ्रीजमध्ये ठेवायचे नाहीत। फ्रीजमध्ये जे ठेवलेले पदार्थ आहेत ते कॅन्सरसारख्या मोठ्या आजारांना बळी पडू शकतात। कोणताही अन्नपदार्थ, फळे, भाज्या आपण खराब होऊ नये म्हणून त्यामुळे सर्रास आपण फ्रीजमध्ये ठेवत असतो। मित्रांनो, पण तुम्हाला माहीत आहे का मित्रांनो हे पदार्थ काय आहेत? आता तुम्हाला लगेच सांगणार आहे। आता त्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवणं सुद्धा अतिशय पदार्थ चांगलं नसतं मित्रांनो, त्यामुळे त्यांच्यासाठी विष देखील तयार होत असतं। मित्रांनो, हे खरं आहे का? काही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवले आणि ते जर खाल्ले तर तुमच्या पोटामध्ये मित्रांनो विष तयार होतं, असं आयुर्वेदिक डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले की ज्याच्यामध्ये विष तयार होत असतं। आता हे विषारी पदार्थ अतिशय धोकादायक असतात। मित्रांनो, ही नवीन माहिती आता समोर आले, शरीराला बघा अशा प्रकारे हानी देखील पोचवत असतात। त्यामुळे आपल्या शरीरात कर्करोगासारख्या कॅन्सरच्या पेशी देखील तयार होऊ लागतात। त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टर गट हेल्थ कोच डॉक्टर डिंपल जांगडा यांनी सर्वात मोठी महत्त्वाची बातमी सांगितली। आता ती काय बातमी आहे ते लगेच सांगणार आहे। आता कोणकोणते पदार्थ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू नका, त्यांनी सक्त मनाई देखील केली आहे। यामध्ये तुम्ही जर घरमध्ये चुकून एक पदार्थ तुम्ही 5 पदार्थापैकी एक पदार्थ कधी ना कधी 100% ठेवत असता। आता मित्रांनो, आता या 5 पदार्थामधील यामधील असे पण 2 पदार्थ आहेत तुम्ही ज्या फ्रीजमध्ये ठेवतच असता, त्यामुळे कोणकोणते पदार्थ आहेत नक्की बघा। हे जर पदार्थ तुम्ही खाल्ले तर तुम्हाला खूप मोठे आजार होऊ शकतात। हे सगळ्यात महत्त्वाची बातमी आणि सगळ्यात मोठी धोक्याची घंटा आहे। बघा मित्रांनो, आता धोक्याची घंटा कोणती असणार आहे, त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत समजून बघा। आता कोणकोणते असे घरातले 4 ते 5 पदार्थ जे पदार्थ तुम्ही ठेवता क्षणी विष तयार होतं, असं आयुर्वेदिक डॉक्टरचं म्हणणं आहे की मग कर्करोगाच्या गाठी देखील शरीरामध्ये तयार होऊ लागतात। त्यामुळं हे खाणं आपण टाळलं पाहिजे। आता कोणकोणते 5 पदार्थ अजिबात खाल्ले नाही पाहिजे, बघा फ्रीजमध्ये अजिबात ठेवून खाल्लं नाही पाहिजे। आता अगदी पैसे वाया गेले तरी चालतील, वस्तू खराब झाल्या तरी चालतील, पण या फ्रीजमधील 5 वस्तू पूर्णपणे टाळायच्या आहेत। मित्रांनो, कर्करोगापासून त्या ठिकाणी तुम्हाला या वस्तू वाचवू शकतात। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल्स माहिती आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला या 5 पदार्थ समजणार आहेत, त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। मित्रांनो, आता तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला कर्करोग म्हणजेच कॅन्सर होऊ शकतो। फ्रीजमध्ये या 6 वस्तू तुम्ही ठेवल्या, त्यामध्ये एक विष तयार होतं आणि शरीरामध्ये कॅन्सरसारख्या गाठी तयार होऊ शकतात। पोटामध्ये पीळ पडू शकतो, आतड्याला त्रास होऊ शकतो, कॅन्सरच्या ज्या गाठी आहेत शरीरात तुम्हाला पसरू शकतात। तुम्हाला कळत न कळत जे पदार्थ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला आणि तुम्ही जर खाल्ले तर तुम्हाला कॅन्सरचा धोका होऊ शकतो। त्यामुळे या 5 ते 6 पदार्थ कधीच फ्रीजमध्ये ठेवणं मित्रांनो, फेकून द्यायची वेळ आली तरी चालेल, पण आरोग्यासाठी खूप धोका यामुळे होऊ शकतो। प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञाची आता माहिती देखील आलेली आहे। त्यांनी भाज्या किंवा फळं फ्रेश ठेवण्यासाठी लोक नेहमी फ्रीजचा वापर करत असतात। ज्या लोकांकडे रोज भाज्या आणि फळं आणायला वेळ नसतो मित्रांनो, त्यामुळे काय होतं
लोक फ्रीजमध्ये एकदाच भाजीपाला आणून ठेवतात. आपण फ्रीजमध्ये ठेवतो, पण काय होतं, फ्रीजमध्ये बऱ्याच वेळा हे भाजीपाला फ्रेश राहतात. पण तज्ज्ञांचं असं मत आहे की जे पदार्थ आहेत ते फ्रीजमध्ये ठेवणं पूर्णपणे टाळलं पाहिजे. जर या वस्तू तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्या तुम्हाला फूड पॉयझनिंग म्हणजेच त्याच्यामध्ये विष होण्याचा धोका होऊ शकतो. पण ते 5 पदार्थ कोणते, चला तर आपण जाणून घेऊया. मित्रांनो, असे 5 पदार्थ 6 पदार्थ आहेत ते फ्रीजमध्ये ठेवल्यास तुम्हाला कर्करोग होऊ शकतो, कॅन्सर देखील होऊ शकतो, फूड पॉयझनिंग देखील होऊ शकतो. तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या गोष्टीत लगेच सांगणार आहे बघा. सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. पहिली जी भाजी आहे मित्रांनो, कोणती भाजी ती फ्रीजमध्ये ठेवत नाही. आता तुम्हाला जी पदार्थ आहेत ते 5 पदार्थ देखील सांगणार आहे, ती तुम्हाला लगेच सांगणार आहे. आता जी भाजी आहे ती कोणती आहे ते देखील सांगणार आहे. आता ती भाजी ती 4 ते 5 जण ती भाजी कोण ठेवत नाही, पण 5 नंबरची भाजी तुम्हाला सांगणार आहे ती हमखास आपण फ्रीजमध्ये ठेवतो. मित्रांनो, तुम्हाला भाज्या सांगत आहे तर 5 ते 6 प्रकारच्या भाज्या सांगतात. त्या कोणत्या भाज्या मी लगेच सांगणार आहे. आता अनेक लोकांनी फ्रीजमध्ये या भाज्या कधी ठेवल्या देखील नसतील, पण काही लोकांनी फ्रीजमध्ये ठेवल्या देखील असतील. यामध्ये जी पहिली भाजी आहे ते 2 ते 3 भाज्या तुम्ही एवढं फ्रीजमध्ये ठेवत नसता. आता तुम्हाला पहिल्या नंबरचे 5 भाज्या तुम्हाला सांगणार आहे, ज्यामधले पहिल्या 2 ते 3 भाज्या आहेत तुम्ही फ्रीजमध्ये ठेवत नसता मित्रांनो. परंतु जी 4थी 5वी शेवटला ज्या भाज्या सांगणार आहे तुम्ही ते 100% फ्रीजमध्ये ठेवत असता. त्यामुळे कर्करोगाचा जास्त धोका असू शकतो असं तज्ज्ञांचं देखील म्हणणं आहे. त्यामुळे 5 ते 6 भाज्या कोणकोणत्या त्या सर्वांनी व्हिडिओमध्ये लक्षपूर्वक बघायचं आहे. तुमचं महत्त्वाचं काम थोडंसं बाजूला ठेवा. ही माहिती खरोखर तुमच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे लक्ष देऊन हा व्हिडिओ पहा. पहिली जी भाजी आहे मित्रांनो, जो पदार्थ आहे तो म्हणजे लसूण. मित्रांनो बघा, डॉक्टर डिंपल यांनी सांगितले की तुम्ही सोललेला लसूण आहे जो जर तुम्ही कधीही विकत घेऊ नका. अर्थात विकत घेताना तुम्हाला मार्केटमध्ये सोललेला लसूण जास्त आजकाल मिळत आहे, कारण आजकाल लोकांना काम करायचं होत नाही. त्यामुळे जो सोललेला लसूण आहे तो मार्केटमध्ये मिळतो आणि तोच बघा जो आजकाल आणून खात आहेत. तुम्ही सोललेला लसूण घेता, परंतु तो पूर्ण कव्हर असलेला लसूण घ्यावा. डॉक्टरने सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लसूण सोललेल्या परिस्थितीमध्ये कधीच रेफ्रिजरेटरमध्ये फ्रीजमध्ये अजिबात ठेवू नका. म्हणजे सोललेला लसूण जो आहे त्यावर कव्हर आहे ते काढून तुम्ही अजिबात फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. परंतु 4था आणि 5व्या नंबरची भाजी ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही जर व्हिडिओमध्ये अत्यंत बघा, आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे. पूर्ण महिला हप्ताभर एकदा लसूण फ्रीजमध्ये ठेवतात, परंतु ते मित्रांनो फ्रीजमध्ये ठेवणं अतिशय चुकीचं आहे. कारण की एक विशेष प्रकारची बुरशीची वाढ त्या ठिकाणी होते आणि त्यामुळं फूड पॉयझनिंग होण्याचा धोका जास्त होऊ शकतो. त्यामध्ये एक प्रकारचं विष तयार होतं आणि एक कॅन्सरचं कारण संशोधकांना त्यामध्ये देखील दिसून आलं आहे. नेहमी न सोललेला लसूण मित्रांनो खरेदी करा. सोललेला लसूण तुम्ही अजिबात खरेदी करू नका. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाच्या ज्या भाज्या आहेत तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ पूर्ण बघा. बऱ्याच वेळा जो न सोललेला लसूण आहे तो आपण फ्रीजमध्ये ठेवतो आणि नंतर सुपर मार्केटमध्ये जे डीप फ्रीजमध्ये लसूण ठेवलेला असतो, सोलून ठेवलेला लसूण असतो, तो विकत घेण्याचा प्रयत्न करतो. ते सर्व चुकीचं आहे. आपला रेग्युलेटर जो लसूण आहे तोच घेऊन येत जावा घरात. आपण तुम्हाला पाहिजे तेव्हा सोलून घ्या. दुसरा पदार्थ जो सांगणार आहे तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. तुम्हाला दुसरा पदार्थ आता सांगत आहे मित्रांनो बघा. आता बऱ्याच वेळा आपण जो दुसरा पदार्थ आहे तर तो आपण कापल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवतो. त्याचा वास जाऊ नये म्हणून, खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवत असतो. त्या पदार्थाचं नाव आहे कांदा. सर्वात दररोज आपण खातो, परंतु फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला याच्या पदार्थ देखील तुम्हाला कॅन्सरचा धोका वाढू शकतो असं डॉक्टरचं म्हणणं आहे. मित्रांनो, तुमच्या जवळचे या भाज्या आहेत तर तुम्हाला याची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगत आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. कांदा हा कमी तापमानाने प्रतिरोधक असतात. जेव्हा कापलेला कांदा तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवला तर फ्रीजमध्ये ठेवता त्यावर उपलब्ध असणारा स्टार्च आहे, म्हणजे त्याच्यावर साखरेमध्ये रूपांतर होतं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ते सहजपणे बुरशीसारखं बनतं. बऱ्याच वेळा चिरलेला अर्धा कांदा फ्रीजमध्ये ठेवतात, त्यामुळे वातावरणातील सर्व विषाणू घातक बॅक्टेरिया प्रवेश करू लागतात. शिवाय कांदा पिशवीत किंवा बटाट्याजवळ देखील ठेवू नका मित्रांनो. त्यामुळे कापलेला कांदा असेल तर तो नक्कीच त्यावेळेस तुम्ही वापरून टाकावा. तुम्ही जर वापरलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी वापरला त्यामुळे देखील धोका होऊ शकतो. एखाद्या वेळेस तुम्ही काय केलं, फ्रीजमध्ये न ठेवता तुम्ही कांदा फेकून दिला तरी चालेल. तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून कांद्याचा परत कधीच वापर करू नका. 5 नंबरला तो पदार्थ सांगणं अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे मित्रांनो. थोडे पैसे वाया गेले तर चालतील, पण कोणीही फ्रीजमध्ये कांदा ठेवू नका. शक्यतो जर तुम्हाला मोठमोठे कांदे जर असतील तर छोटे कांदे तुम्ही शक्यतो घेण्याचा प्रयत्न करा. कांदा कमी कट करा आणि जेणेकरून कांदा वेळेवर तुम्हाला वापरता येईल. मित्रांनो, तुम्हाला आता 2 पदार्थ सांगितलेत, अजून 3 पदार्थ तुम्हाला सांगणार आहे. बाकी राहिलेले शेवटचा 5वा पदार्थ आहे तो पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. तो 100% ज्या फ्रीजमध्ये तुम्ही ठेवत असता
तिसरा पदार्थ तो 99% लोक फ्रीजमध्ये ठेवतात, तो ठेवणं देखील अतिशय चुकीचं आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे तो पदार्थ म्हणजे ज्याला अद्रक सुद्धा म्हणतो. मित्रांनो, तुम्ही आलं जेव्हा फ्रीजमध्ये ठेवता त्याला एक विशेष प्रकारची बुरशी चढू लागते आणि हा पदार्थ केमिकलचं नाव असतं. बघा, हा पदार्थ त्यामध्ये एक केमिकलचं नाव असतं. तुम्हाला काय असतं, तुम्हाला धोका देखील होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला किडनी लिव्हर यामुळे निकाम होऊ शकते. धोका गेलाय म्हणून तुम्ही आलं नेहमी स्वच्छ आणि सामान्य तापमानात ठेवलं पाहिजे. फ्रीजमध्ये अजिबात तुम्हाला अद्रक जे आहे ते अद्रक ठेवायचं नाही. नेहमी बाजारातून आणल्यानंतर त्याला विशेष पद्धतीने धुलं पाहिजे. मित्रांनो, धुतल्यानंतर त्याला थोडंसं कोरड्या फडक्याने सुकवून व्यवस्थितपणे योग्य ठिकाणी प्रकाशापासून दूर ठेवलं पाहिजे. आता पुढचा पदार्थ तो 99% लोक फ्रीजमध्ये ठेवत नाहीत, पण त्याच्यावर पुढचा जो 5 नंबरचा पदार्थ आहे तर तो 100% फ्रीजमध्ये ठेवत असतात. त्यांनी बऱ्याच वेळा कॅन्सर वाढत असतो. त्यामुळे आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. मित्रांनो, तत्पूर्वी बऱ्याच वेळा काय होतं की आपण कच्चा तांदूळ म्हणजेच भातमध्ये फ्रीजमध्ये ठेवत नाही, पण काय लोक भात ही देखील त्यावेळी संपवतात. परंतु आजकाल सिटीमधील लोक अनेक भात करायला वैतागतात, त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवत असतात. पण शिजवलेला तांदूळ जर तुम्ही जो भात असतो तो उरला सुरला तुम्ही काय करता, तो फ्रीजमध्ये ठेवून देता. परंतु मित्रांनो, हे चुकीचं आहे. 24 तासापेक्षा जास्त काळ त्यात राहणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. जर तुम्हाला ठेवायचाच भात लागला तर 24 तासाच्या आत लवकरात लवकर असे पदार्थ तुम्ही संपवून टाकायचे असतात. कारण की एका अभ्यासामध्ये असं लक्षात आलं की एक ऑप्शन असेल की तुमच्याकडे सडलेला मांस आहे आणि तो सडलेला तांदूळ आहे. तुम्ही खाल्ला तर सडलेला मांस सुरक्षित असू शकतं. तांदळामध्ये फूड पॉयझनिंग सगळ्यात जास्त होतं, त्यामुळे जबरदस्त होत असतं. पुढचा सगळ्यात घातक पदार्थ तो म्हणजे सर्वांनी लक्ष देऊन बघा, टोमॅटो. मित्रांनो, जवळपास सर्वच घरामध्ये फ्रीजमध्ये ठेवला जातो. प्रत्येक लोक टोमॅटोमध्ये फ्रीजमध्ये ठेवतातच. चव आणि फ्लेवर त्याचा रस तर नष्टच होतो. मित्रांनो, फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर एका चुकीमुळं टोमॅटोतील पोषक घटकसुद्धा नष्ट होतात. मित्रांनो, टोमॅटो आहे तो साठवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे रूम बघा. टेम्परेचर म्हणजे ज्याचं टेम्परेचर अतिशय कमी असतं, टेम्परेचर आहे अशा ठिकाणी टोमॅटो ठेवायचा आहे. टेम्परेचरला ज्या ठिकाणी ठेवायचं आहे त्या जाणकारांनी तुम्हाला सांगितले. बघा, टोमॅटो आणि जास्त काळ तुम्ही टिकावेत म्हणून उघड्यावरच ठेवा. उघड्यावर ठेवलेले टोमॅटो जास्त काळ राहतातही आणि टिकतातही. आणि उन्हापासून त्याला दूर ठेवा, नाहीतर उन्हाळ्यात ठेवलेले टोमॅटो लवकरात पिकू शकतात. त्यानंतरचा पुढचा पदार्थ आहे मित्रांनो शिमला मिरची देखील फ्रीजमध्ये ठेवली जाते. ही सवय तुम्ही ताबडतोब बंद करा. मित्रांनो, कमी तापमानापासून शिमला मिरची तुम्ही स्किनवर जर मऊ होते त्याच्यातला कुरकुरीतपणा गमावला जातो. त्यामुळे शिमला मिरची चव नष्ट होते आणि शिमला मिरची देखील पोषक भाजी मित्रांनो ओळखली जाते. पण या गैरसमजामुळे शिमला मिरची ताजी ठेवण्याच्या उद्दिष्टाने फ्रीजमध्ये ठेवली जाते आणि ती भाजी राहण्यापेक्षा खराब होते आणि त्याची क्वालिटी पूर्णपणे उतरते, असं मित्रांनो तज्ज्ञांचं मत आहे. आता जो पदार्थ आहे तो म्हणजे काकडी पदार्थ देखील तुम्ही फ्रीजमध्ये टाळलं पाहिजे. त्यामध्ये एक ॲग्रिकल्चर सायन्स आहे. त्याच्यानुसार आता काकडी 10 डिग्रीपेक्षा कमी तापमानात जर तुम्ही ठेवली तर ती वेगाने सडू लागते. त्यामुळे काकडी देखील फ्रीजमध्ये ठेवणं टाळा. या गोष्टी नक्कीच तुम्ही पाळावेत. तर बटाटा देखील अतिशय महत्त्वाचा पदार्थ आहे आणि बटाटा तुम्ही अजिबात फ्रीजमध्ये ठेवू नका. आता तुम्हाला मित्रांनो जे होते हे अतिशय महत्त्वाचे पदार्थ होते. हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ आवडल्यास आपल्याला संभाजी अर्जुन तुरा यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.